वर गेले होते. कारण मला थोडा प्लासेंटा लो होता. 4 महिने मला बेड रेस्ट होती. म्हणजे मला उभंच राहायचं नव्हतं. सो माझं वजन भयंकर वाढलं होतं आणि मी तो पिकनिक सारखा पण तो वेळ घालवला, की मला खायचे प्यायचे आणि मजा करायची. डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा ऑलरेडी बाईला फील होत असतं, की आपलं लुक चेंज झालंय, त्यावेळी आजूबाजूचे लोक कसे अफेक्ट करतात. मी घरातून बाहेर पडत नव्हते. आय थिंक रोहन 3 महिन्याचा असेल. माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला, की माझी एंगेजमेंट आहे आणि मी एंगेजमेंट रिंग घ्यायला जातीये, तर तू येतेस का? म्हटलं हा येते. मी तिथे गेले आणि तिची कझन होती. हे काय केलंय तू स्वतःचं? ती मला अशी म्हणाली तेव्हा माझ्या मैत्रिणीला पण जरा वाटलं. मी म्हटलं अगं मला मूल झालंय. म्हणून काय झालं? हे असं हे असं असं वगैरे केलं तिने. त्यानंतर 1 वर्ष मी घराबाहेर पडले नाही. माझे रुवांसोबत जास्त फोटोज नाहीयेत, कारण की मला प्रत्येक वेळी फील व्हायचं शी काय झालंय माझं, मी काय केलंय स्वतःचं. सो बाई एखादी जर ह्या सगळ्या फेज मधून जात असेल, तर आजूबाजूच्या लोकांनी तिला खूप जपायला हवं आणि तिला एनकरेज कर. म्हणजे मी घरी आले आणि माझ्या नवऱ्याला म्हटलं, मी इतकी वाईट दिसते का? तो मला म्हणून जाऊ दे का, जेलस असेल ती तुझ्यावर, तू अजूनही छान दिसतेस, काही टेन्शन नाहीये. सो सपोर्टिव्ह लोक पण असणं खूप गरजेचं आहे आयुष्यात.